नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हेल्दी फ्रँकी बनवणार आहोत आणि घरात उरलेल्या चपातीपासून फ्रँकी. तुम्हाला खूप आवडेल ही, एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मस्त आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतले. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं आपण आलं आणि लसूण टाकणार आहोत. त्याचे तुकडे किंवा किसून टाका, पेस्ट नाही टाकायची आहे. आणि थोडासा कांदा टाकून घेणार आहोत आणि आतमध्ये आपण सगळे मसाले टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये धना जिरा पावडर, आमचूर पावडर येणार आहे, हळद आणि मसाला ते छान टाकून आहे ना परतून घेऊन घ्या. थोडंसं मीठही आतमध्ये टाकून घ्या आणि आपल्याला इथे लागणार आहे 2 बटाटे उकडलेले. म्हणजे उकडलेल्या बटाट्या तुम्ही ऑलरेडी उकडून घ्या आणि ते आतमध्ये टाकून घ्या आणि थोडंसं लिंबू टाकून छान स्मॅश करून घ्या. हा आपला फ्रँकीमध्ये टाकायचा मसाला झाला. तर एका साईडला आपण थोडासा कोबी, शिमला मिरची, गाजर आणि मी थोडंसं बीटही घेतले. ते सगळे उभे चिरून घ्या, जसे फ्रँकीमध्ये असतात त्याप्रमाणे. एका साईडला चपात्या भरपूर साऱ्या उरल्या आहेत. त्या चपात्या माझ्या 3 ते 4 चपात्या उरलेल्या. तर म्हटलं काय करायचं, आणि मुलीची आज फरमाईश होती की मम्मा फ्रँकी कर ना, मला फ्रँकी खायची इच्छा झाली आहे. तर म्हटलं ठीक आहे चला. मस्त आहे ना, मी इथे चपातीला बटर नाही तूप लावून घेतले. तुपाने चांगली क्रंची होईपर्यंत चपाती भाजून घ्या आणि त्याच्यावर आपण हा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. पिझ्झा सॉस घरीही बनवू शकता, पण हा मला बाहेरून आणला, माझा संपला होता म्हणून मी बाहेरून घेऊन आले होते. तर पिझ्झा सॉसवर लावून घ्या. ऑल इन वन पिझ्झा सॉस पण मिळतो, तो पण खूप टेस्टी लागतो, तोही तुम्ही वापरू शकता. तर त्याच्यावर आता जे बटाटीचं सारण आपण बनवले ते टाकून घ्या. कोबी, गाजर, बीट, शिमला मिरची सगळं थोड्या थोड्या प्रमाणात वर टाकून घ्या आणि थोडंसं चीज आपल्याला ग्रेट करायचं आहे. चीज असल्यामुळे आहे ना भाज्यांची चव मुलांना कळत नाही. म्हणजे भाज्या ते इझिली क्रंची म्हणून खाऊन जातात, त्याच्यामुळे आतमध्ये आपल्याला चीज खूप साऱ्या प्रमाणात टाकायचं आहे. चीज टाकून मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे ती चपाती आणि त्याच्यामुळे चीज मेल्ट होईपर्यंत ते भाजलं ना की खूप टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडीशी आमचूर पावडर टाका. आमचूर पावडरमुळे थोडासा आंबटपणा येतो आणि खूप टेस्टी लागतं. तर कसं झालं आहे मला कमेंट करून सांगा ही फ्रँकी, आणि तुम्ही कधी ट्राय केली आहे का? जर नाही ट्राय केली आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे कमेंट करून मला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. तर अशा प्रकारे दोन्ही साईडने दुमडून ती छान भाजून घ्या. दोन्ही साईडने एकदम क्रंची होते आणि टेस्टी लागते. सॉसबरोबर तुम्ही सर्व करा. लहान मुलंही हे आवडीने खाते. माझा मुलगाही खातोय. कधी न खाणारा हा बाहेरची फ्रँकी कधीही खात नाही, पण त्या दिवशी त्याने अट्टहासाने खाल्ली आणि मलाही वाटलं चल बाबा, मुलांच्या पोटात काहीतरी हेल्दी जाते मैद्यापेक्षा. थँक्यू.